केले, एवढे उपकार केले. ओळीच्या धरणासाठी 707.35 सुधारित प्रशासकीय मान्यता दुसरी साहेब आपण दिली, म्हणून आज आमच्या मतदारसंघात घरी चालली होणार आहे. आता पहिलं धरण पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री गावचा योजना दादानी काढली. वाढीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे आम्ही भरून टाकले. त्यांचे चेहरे तुम्हाला एवढी झाली. बहिणींनो, तुम्हाला सांगतो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतात. ते सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात. या सावत्र भावाने हायकोर्टामध्ये पिटिशन केली. कोर्टाने पिटिशन करणारे नाना पटोलेचे अधिकृत विरोधक प्रमुख अनिल वडकरवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली, या सगळ्या योजना, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, पीक रिक्षाची योजना असेल, स्कॉलरशिपची, सगळ्या योजना बंद करा. त्यांनी लॉजिक दिलं, म्हणाले या योजनेमध्ये पैशाचा चुराडा आहे आणि हा चुराडा थांबवा. तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही हायकोर्टाला पत्र दिलं आणि हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. मुलीला शिकवायचे पैसे नसतील, काळजी करू नका. मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाची काळजी करतील आणि मुलीच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे राज्य सरकारने भरण्याचा निर्णय केला. 1 लाख असो, 2 लाख असो, 5 लाख रुपये असो, मुलींची सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण